पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तीविषयी ज्यांनी दिग्दर्शन, लेखन, अनुवाद, नभोनाट्य, बालसाहित्य, अभिनय अशा विविध प्रकारात मुसाफिरी केली आणि आत्ता 85व्या वर्षी ज्यांनी इवलेसे रोप हे नवकोर नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणलं. ती रँगलर परांजपे यांची नात आणि शकुंतला परांजपे यांची कन्या म्हणजेच सई परांजपे. सई परांजपे यांचा जन्म 19 मार्च 1936 साली पुणे इथे झाला. रँगलर परांजपे हे त्यांचे आजोबा आणि शकुंतला परांजपे आई असल्याने सई परांजपेंना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचं पुस्तक त्यांच्या वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी प्रसिद्ध झालं. या बाबतीत त्यांनी आठवण सांगितली होती की लेखनाची प्रेरणा मला आजोबांकडून मिळाली. ते वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे तर लिखाण आईने पुरं करून घेतलं. वेळ प्रसंगी त्यासाठी मारही मिळालाय. त्यामुळे मुलींचे पाय हे पाळण्यातच दिसले. पुढे कॉलेजला असताना त्यांना आकाशवाणीच्या नभोनाट्यासाठी आमंत्रण आलं. तेव्हा त्यांचं वय असावं 18 किंवा 20 आणि इथेच खऱ्या अर्थाने लेखन आणि अभिनय बहरत गेलं. बालोद्यान हा पुणे आकाशवाणी केंद्रावरचा कार्यक्रम म्हणजे समस्त बच्चे कंपनीसाठी एक मेजवानीच असायची. नाना हरबाच्या भूमिकेत नेमिचंद्र उपाध्ये आणि सई परांजपे या ताईच्या भूमिकेत असे. श्रोत्यांच्या पत्रांना ते उत्तरही देत. तिथे त्यांनी अनेक बालनाटकं लिहून सादर केली. आकाशवाणी हे माध्यम कसं हाताळायचं हे शिकून घेतलं. त्यावेळी त्यांना मिळणारा पगार होता 150 रुपये. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे अभिनय, नाटक कलेतले बारकावे त्यांना कळले. पुढे दूरदर्शन दिल्लीकरता त्यांनी काम केलं. तिथे त्यांनी तयार केलेल्या द लिटिल टी शॉपला एशियन ब्रॉडकास्टिंग युनियन अवॉर्ड सुद्धा मिळाला. मग दूरदर्शन मुंबईकरता निर्माती म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्या काळात दूरदर्शन या माध्यमात निर्माती म्हणून काम केलेली सई परांजपे ह्या पहिल्या मराठी महिला ठरल्या. पण त्यांची सगळ्यात मुख्य ओळख होती ती म्हणजे समांतर चित्रपटाच्या दिग्दर्शिका म्हणून. स्पर्श, कथा, चष्मेबद्दूर, दिशा, चुडिया हे मुख्य चित्रपट म्हणता येते. ज्या काळात दिग्दर्शन हे क्षेत्रच मुळी पुरुषांचं होतं तिथे सई परांजपे यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. स्पर्श आणि कथा ह्या चित्रपटांना तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आणि चष्मेबद्दूर तर कॉमेडी कल्ट क्लासिक म्हणून आजही ओळखला जातो. त्याचबरोबर फिल्मफेअर अवॉर्डही या चित्रपटाने त्यांना मिळवून दिलं. परांजपे यांनी काही डॉक्युमेंटरीजही दिग्दर्शित केल्या. त्यातल्यात सुई हा वर्ल्ड बँकेच्या पुढाकाराने तयार झालेला लघुपट फार गाजला. याशिवाय त्यांनी तयार केलेल्या टीव्ही मालिकांपैकी अडोस पडोस, छोटे बडे या आजही रसिकांच्या लक्षात आहेत. वयाच्या 8व्या वर्षी बालसाहित्य लिहिणाऱ्या सई परांजपे या पुढे बालोद्यानमधली ताई म्हणून लहान मुलांच्या भेटीला आल्या. पण त्यांचं अजून एक महत्त्वपूर्ण लिखाण म्हणजे बालनाट्य झाली काय गंमत, जादूचा शंख, पत्तेनगरी अशी अनेक. ही बालनाट्य आजही मुलांना आनंद देतात. बालचित्र समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करत असताना भागोभूत, जादू का शंख, सिकंदर हे चित्रपट देखील त्यांनी बालप्रेक्षकांसाठी आणले. मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांना आवडेल असं लिखाण करणं ही खरंच कठीण गोष्ट आहे. पण जवळजवळ 40-50 वर्षांपूर्वी लिहिलेली ही बालनाट्य आजही मुलांना आवडतात. जास्वंदी, सख्खे शेजारी, अलबेल, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य आणि माझा खेळ मांडू दे ही नाटकं मराठी प्रेक्षकांना देणाऱ्या सई परांजपे ह्या तब्बल 13 वर्षांनी परत रंगभूमीकडे वळल्या ते इवलंसं रोप ह्या नाटकाने. वयाची 80 ओलांडलेली असतानाही त्यांची कलेप्रती असलेली निष्ठा आपल्याला खरंच थक्क करणारी आहे. सय माझा कला प्रवास हे त्यांचं आत्मचरित्र तर बेस्ट सेलर होतंच, पण त्याचसोबत नसीरुद्दीन शाह यांच्या आत्मचरित्राचा त्यांनी केलेला मराठी अनुवाद ह्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. तसंच अजंता एलोरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे त्यांना लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड म्हणजेच पद्मपाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2006 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सई परांजपे यांचा गौरव केला.
वयाच्या 8व्या वर्षी प्रदर्शित झालेलं बालसाहित्य, तिथपासून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या, लिहिलेल्या नाटकांमधली किंवा चित्रपटांमधली कुठली कलाकृती तुम्हाला आवडली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. त्याचसोबत अजून असे कुठले इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोचवा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.